वंदे मातरम चौकामध्ये काही काळापूर्वी MGBची पाईपलाईन फुटली म्हणून मला इथल्या नागरिकांनी फोन केला आणि मी आता या ठिकाणी आलेलो आहे। 300 कोटीचं MGBचं काम हे मागच्या काही वर्षामध्ये चालू केलं आणि ते पूर्ण करण्यात आलं। काही कोटीमध्ये रक्कम ही वीज बिलाची थकबाकी होती आणि ती सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माफ करून MGB पूर्वत आणण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं। मागच्या 15 दिवसापूर्वी दाईटीमध्ये पाईपलाईन फुटली गेली, त्याच दरम्यान पंढरपूरच्या ठिकाणची पाईपलाईन फुटली गेली आणि आज या वंदे मातरम चौकात या ठिकाणी गरीब लोक राहतात अशा भागामध्ये रस्त्याच्या खाली ही पाईपलाईन फुटली गेली। विशेष म्हणजे रस्ता काही सेंटीमीटरनी खचलेला आहे एका बाजूचा। पाण्यामध्ये ते फुटलेलं पाणी रस्त्यावर आलं आणि काही गाड्यांमध्ये गेलेलं आहे, काही घरांमध्ये गेलेलं आहे। याच्यावरून समजतं की कशा पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये झालेलं आहे। सन्माननीय पालकमंत्र्यांनी सुद्धा नगरपालिकेच्या प्रचाराच्या दरम्यान त्यांनी सांगितलं होतं की कामं आली, पण कामं कशा पद्धतीनं केली गेली याचा अनुभव आता या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला यायला लागलेला आहे। MGBच्या अधिकाऱ्यांना फोनवरनं सांगून ते बंद केलं पाणी। आज काही ग्रामीण भागामध्ये पिण्याची पाण्याची सोय व्हावी म्हणून आपण ती पूर्वत आणली, पण असं जर वेळोवेळी 15 दिवसाच्या 10 दिवसाच्या अंतराने 3 ठिकाणी MGBचं पाईपलाईन फुटत असेल तर याचा अर्थ कुठंतरी त्या कामामध्ये पाणी मुरतंय की काय। आपण पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणचा रस्ता पाहावा, दोन्ही बाजूचा रस्ता खचलेला आहे। ज्यांनी हे काम केलं त्यांना आपण सर्वांनी विचारू, चांगल्या प्रतीचं काम परत एकदा हे काम आपण करून घेऊया। पण दुर्दैव एवढं आहे या तालुक्यामध्ये 300 कोटीचा MGBसाठी पैसा खर्च केला गेला। 100 कोटीच्या आसपास जलजीवन मिशनच्या माध्यमातून पैसे खर्च घातले गेले, पण आज पिण्याच्या पाण्यासाठी त्या ग्रामीण भागातल्या लोकांना आम्ही आमदार झाल्यानंतर आम्हाला फोन करावे लागतात। आज काही वाड्या वस्त्या पिण्याच्या पाण्यापासून चुकीच्या मार्गाने पैसा खर्च केल्यामुळं वंचित आहेत आणि निश्चितपणे याचा जाब हा जनता संबंधित लोकप्रतिनिधीला विचारतील आणि त्याचे पडसाद येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिसतील असं मला वाटतं।